मित्रांनो नमस्कार. मी एस चव्हाण सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. माझं जन्मगाव आहे सांगवी रेल्वे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. लहानपणात आम्ही या गावात लहानाचे मोठे झालो. मित्रांसोबत खेळलो बागडलो. त्यापैकीच एक मित्र आहे माझा प्रदीप खडसे. त्याच्या घरी मी सध्या बसलो आहे आणि त्याला काही प्रश्न विचारतो जे माझ्या डोक्यामध्ये येतात. ते माझं काम आहे अंधश्रद्धा निर्मूलन, आणि माझ्या मित्राला याविषयी काय माहिती आहे ते मी प्रश्न विचारतो मी त्याला. तर प्रदीप, तू मला सांग, तू कधी भूत पाहिला का? नाही. दिसतच नाही ना. दिसतच नाही. नाही नाही. बरं, पांढऱ्या आंब्यावर आहे असं म्हणायचे ना, तर तू पाहिला का? ते लहानपणी आता वाटे, पण आता जसं जसं समजते, बरं. जसं समजदार झालो आपण, हो. तर हे काहीच नाही आता. हो का? हो. आणि त्या बापुन्या बुड्याच्या चिंचेवरही लावडी नाही म्हणे. हा. तू गेलता का कधी त्या चिंचेच्या झाडावर? गेलो बाप्पा, चिंचाच खाल्ले. हा. हा. तर दिसला का कधी भूत? नाही नाही, कधीच नाही, कुठंच नाही. हो का? बरं, देवी वगैरे कोणाच्या अंगात येते का? गावात आता आपल्या अंधश्रद्धेवर आपल्या जे आहेत काही हा. काळानी अज्ञानी लोक, हा. त्याच्यात येते बी, येते असं नाही. येत- अज्ञान लोकांच्या येतेच, त्याला काही इलाज नाही. ते खरं असते का देवी? नाही नाही नाही, खरंच नाही. आम्ही मानतच नाही ना. हा. देवच नाही येत कोणाच्या अंगात. अंगामध्ये येतच नाही आहे, आणि देवी येत नाही. नाही. मानसिक रोग किंवा ढोंग असते ते. हो. बरं, तर आपल्या गावामध्ये एक माणूस जादूखोर होता, जादूटोणा करायचा. हा. तो डोमा साधू. डोमा साधू, हा, डोमा साधू. हो. तो बदनाम झालता. हो, हो, हो. तर पण त्यानं तुला जादूटोण्याविषयी काही माहिती आहे का? खरोखरच यायचं का रे त्याला? त्यानं काहीच नाही केलं. हा. त्यानं असं काहीच जादू ती दाखवली नाही ना, काही नाही. फक्त नाव होतं. हा. त्या नावानंच लोक आम्ही लहान भीत जाऊ. हा हा पण हा. त्याच्यानंतर काहीच नाही. म्हणजे त्याच्या नावाची अफवा पसरली अफवा, होती. अफवा. आपण सगळे घाबरून पळून जात होतो. हो, घाबराते तर खरंच. हा. तो मनापासूनच घाबराते हा. त्या माणसाने. पण त्यानं असं काहीच केलं नाही, दाखवलंच नाही काही जादू. तो बकऱ्याही चारायचा तो. हो. माझी आई म्हणायचे की तो जादूटोणा करते हा. आणि फूक मारून लोकांना मारते. हो, हो. पण त्यांनी कधी फूक मारली आणि कोण मेला काही आपल्याला माहीत काहीच नाही. नाही. तर भूत, भानामती, तंत्र मंत्र, जादूटोणा याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर तुला काय वाटते की जादूटोणा दूर होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन जे केलं आहे ते आपल्याला समाजाला कळलं का? तर हाय, कळलं. हं. बऱ्याच लोकांना, म्हणजे कमीत कमी जवळपास 80-90% आपल्या सुधारित समाजाला कळलं. बरं. ते काही मानणार नाही तर मानतच नाही. हो का? कारण शिक्षणानं फरक पडला. शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. हे या जादूटोणात हे काही नाही, काही पडलं नाही. काही पडलं नाही. पण आता काही थोडेसे राहतात काही हे, त्यांना थोडंसं असं मार्गदर्शन करावं लागते, सांगा लागते. काहीतरी आहेत 10% 15% राहते मानणारे. मानणारे, पण बरं. पूर्ण नाही. हो का? नाही नाही. बरं, बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतासाठी काय लिहिलं? संपूर्ण भारतासाठी भारतीय संविधान लिहिलं. अच्छा, भारतीय संविधान. भारताच्या लोकांच्या सर्व दलित, गरीब, हां. दलित म्हणजे गरीब लोक, हो. जे ज्याला काही हे नाही त्याच्यासाठी न्याय दिला. हं. संविधानात त्याची तरतूद केली, सर्वांसाठी न्याय हक्कानं हे दिलं. बरं बरं. आणि त्याच्यानं हे आपलं जे भारतीय संविधान आहे ते लोकप्रिय आहे. म्हणजे कोणीच कोणावर अन्याय होत नाही. बरं. म्हणजे बरोबर आहे, सगळ्याला सगळ्याचा वाटा भेटते. भारतामध्ये आता सध्या संविधानानुसारच चालू आहे ना संविधानानुसार शासन. हो. काही लोक म्हणतात की मनुस्मृती येणार आहे, हे खरं आहे का? नाही नाही, कसं येईल ते? संविधान आहे तर संविधानच राहील ना. हां. मनुस्मृती जे आहे ना, कसं काय चालणार आहे? मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती, जाळली. हो. आहे की नाही? ते तर हो. तर परत आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे अशी चर्चा आहे, तर खरं आहे का? चर्चा म्हणजे जर आपण अज्ञान राहिलं, जर आपण हे अशिक्षित राहिलं, हां. तर ते लोक तर आपल्यावर राज्य करणारच. म्हणजे त्याला समजा मनुस्मृती म्हणते.
हो का? हो, जर आपण शिकलो, कायद्यानं आपण बोलू शकू, भांडू शकू, मग कसं काय येणार आहे? पण तेच तर. अज्ञान जर राहिलं तर ते तर हे करणारच आहे. हो का? हो. बरं. समाजामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करायला पाहिजे? समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा प्रयत्न कोणते करायला पाहिजे आपण? आपण वेळोवेळी त्यांना सांगायला पाहिजे लोकांना? लोकांना, की बाबा हे यानं काय होते. हां. अंधश्रद्धेत गेल्यापेक्षा डॉक्टर जवळ जायचं. कोणती बिमारी असली तर लोक आज अंधश्रद्धेत जास्त जाते. ज्योतिषाकडे हात दाखवते. ज्योतिषाकडे जाते, काय तुला हे केलं ते केलं, हं. गावातच केलं, सगळं गावातच सांगते. तांत्रिक मांत्रिक तांत्रिक खरे मांत्रिक. सांगतात का? काहीच नाही सांगत, काहीच नाही, त्यांना काही येत काही येत नाही. नाही. प्रदीप, तू मला सांग की बाबासाहेबांनी जे पंचशील सांगितलेलं आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? नेमकं काय आहे पंचशील म्हणजे? त्याच्यात प्रमुख म्हणजे 5 तत्व माणसानं, सर्वसाधारण माणसानं पाळलेच पाहिजे. बरं. ते जीवनात सर्वाच्या म्हणजे सर्व मानव जीवनाच्या साठीच आहे, अशा कोण्या समाजासाठी नाही ना, काही नाही. बरं बरं. चोरी करू नये, हां. व्यभिचार करू करू नये, नये. दारू पिऊ नये, हां. आणखी खोटं बोलू खोटं नये. बोलू नये, कोणाची निंदा चुगली नालस्ती करू करू नये. नये. बरं. आणि असे 5 तत्व 5 सांगितले. तत्व म्हणजे हे सामान्य गोष्ट सामान्य सर्वांसाठी आहे. सगळ्यांसाठीच आहे हे तर. सगळ्यासाठी. हो. हो. कोणत्याही एका धर्माच्या नाही. लोकांसाठी नाही. आणि या 5 जर तत्व पाळले तर कोणतं संकटही येत नाही. ते सगळे म्हणजे हेच आहे ना, ते हो. खराबच आहेत ना. मग काय तर. हो. बरं, संविधान कोणासाठी आहे? फक्त एकाच धर्मासाठी आहे का आपल्या देशातील संविधान? नाही, संविधान तर सर्व या भारतातील सर्व प्रत्येक लोकांसाठी आहे. अच्छा. हे कोण्या प्रत्येकाला. धर्मासाठी नाही. ते लिहिलंच नाही ना, सर्व आपल्या भारतीय लोकांसाठीच आहे ते. पण काही काही लोक आपलेच असे म्हणतात की संविधान कोणासाठी? तर काही काही लोक म्हणतात दलितांसाठी. नाही, हे चुकीचं आहे की नाही? चुकीचं आहे, तसं म्हणायला नाही पाहिजे. म्हणायला नाही नाही पाहिजे. नाही नाही, ते बिलकुल हेच नाही. अंधश्रद्धाच आहे ती एक. अंधश्रद्धाच आहे ते. म्हणजे डोक्यातच घेत नाही की ते एवढी मोठी घटना साऱ्या भारताच्या लोकांसाठी लिहिली. हा. मग ते जर आपणच म्हणलं आपले हे, तर हे वाटून अशानं नाही घेतलं तर चालणार. योग्य नाही आहे. नाही नाही, योग्य नाही ते. हा. तर बाबासाहेब ने क्या किया? आणि दलितों का उद्धार नाही, सगळ्या जनतेचा उद्धार केला. हा, आता ते जनतेचा. समाजात आहे म्हणून लोक निरे समाजाला धरून म्हणतात. हा. हे बरोबर नाही. हे चुकीचं आहे. बाबासाहेब हे साऱ्या देशाचेही आहे. हा, नेतृत्व करणारे हा, आहे. नेतृत्व करणार सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे. नॉलेज आहे. विदेशामध्ये त्यांची जयंती साजरी जयंती साजरी करतात. करते. म्हणूनच तर म्हणतात की स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. हा. म्हणजे विद्वानाला संपूर्ण जगात जगात मान आहे मान आणि राजाला फक्त आपल्या राज्यातच आहे. आहे. राजेशाही आता गेलेली आहे. बरं, बौद्ध समाजाचा विकास कशामुळं झाला? बौद्ध समाजाचा विकास फक्त आणि फक्त हां. या शिक्षणामुळे झाला. शिक्षणामुळं झाला. शिक्षण घेतलं, हां. चांगल्या नोकऱ्या लागल्या, त्याच्यामुळं पैसा आला, हं. कुटुंब सुखी झाले त्याची सगळ्याची. नाही तर हे अज्ञान राहून जर हे केलं असतं, म्हणजे तर अंधश्रद्धा सोडली त्यांनी. अंधश्रद्धा सोडली, याले मुठमातीच दिली अंधश्रद्धाले, म्हणजे मानतच नाही. अनावश्यक कर्मकांड सोडून दिले. अनावश्यक कर्मकांड सोडले, हे देवादेवताच्या मागं नाही लागत. हा. सगळं म्हणजे बिलकुल शिक्षण, मुलांना चांगल्या शाळेमध्ये चांगले टाकलं. संस्कार देते, चांगले शाळेत हे देते, हा हा हा. त्यानंच ते घडते. हा. हो. म्हणजे शिक्षणामुळे उद्धार झाला. शिक्षणामुळे उद्धार झाला. अंधश्रद्धा शिक्षण गेली. हे अंधश्रद्धेला जवळ करतच नाही. ज्या शिक्षण शिकलं की माणूस अंधश्रद्धेला जवळ करत नाही. पण काही काही शिकलेले लोक हे अंधश्रद्धा बाळगतात. हो. ही वस्तुस्थिती हो, आम्ही आहे. पाहत असतो. हो. आता प्रदीप, हो. हे बघ, शिकला म्हणजेच तो नाही. अंधश्रद्धा मुक्त झाला नाही. नाही. बुवा बाबाची आहे मागे लागते शिकलेला माणूस. हो. हा, अडाणी माणूस तो अंधश्रद्धा पाळते, हे साहजिक आहे. हो. पण शिकलेले माणसंही बुवा बाबाच्या मागे जातात, तर त्यांच्याकडं हात दाखवतात, आशीर्वाद घेतात, हो. कुंडली पाहतात, मुहूर्त हो. पाहतात. हो. मग हे सुख शिकलेलेच तर आहे. हो. म्हणजे शिकलेल्यानं माणूस अंधश्रद्धा सोडत नाही, नाही. शहाणपण आल्यानं सोडते. शांत. हो. गाडगे बाबांनी सांगितलं की हा, हा, नाही? हा. जास्त शिकले होते का? नाही नाही. पण त्यांनी किती विरोध केला अंधश्रद्धेचा. हो. गाडगे बाबांनी. हो. अज्ञान असूनही त्याने तर खूप हे केलं त्या हा, मानानं. प्रचार प्रसार केला. लय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकही अंधश्रद्धा मानली नाही. नाही नाही, एकही नाही. म्हणून एवढे पुढं गेले. पुढं गेले. का गेले? हो. ते शिक्षणामुळे गेले, संस्कारामुळे गेले. हो.
आणि त्यांच्यात शहाणपण आलं हो. म्हणून गेलं. बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. म्हणून आपल्या गावातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तुझ्या परीने कोणते प्रयत्न करणार आहे हे सांग बरं मला. मी प्रत्येक माणसाला सांगतो, मी स्वतः म्हणजे अंधश्रद्धा पाळत नाही, तर मी प्रत्येक माणसाला सांगतो हे काहीच नाही, बरं. कोणतंच हे नाही. हां. आपलं हे जे आहे आपलं म्हणजे भूत बानामती जादू हे टोना याच्यावर कायच्यावर विश्वास नाही ठेवायचा, काहीच काय नाही होत, देवी कोणाच्या अंगात येत अंगात येत नाही. हे सगळं झगडे लावते अशानं याच्यात गुरफटून देते आणि त्याचा मांत्रिकाचा फायदा होते. हे प्रयत्न चांगला आहे आणि मला आशा आहे की आपल्या गावातील अंधश्रद्धा दूर करशील आणि कधी माझी आवश्यकता पडली तर मला बोलावशील. मित्रांनो, आजच्या चर्चेमधून तर पाहिलं मित्रांनो, माझ्या मित्रांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, त्याच्यामधील अंधश्रद्धा गेलेली आहे असं सांगितलं आहे. समाजासाठी पण तो काहीतरी काम करणार आहे. अनावश्यक कर्मकांडामध्ये समाजाचं नेटवर्क कसं बिझी होते, वेळ जाते त्याच्यात, ते पण त्यांनी सांगितलं. म्हणून जोपर्यंत समाजामधील अंधश्रद्धा दूर होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणं अशक्य आहे. ही चर्चा तुम्हाला जर आवडल्यास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.